शिव्या देणं म्हणजे महिलांवर अत्याचार करणं आहे. हे तुम्हाला अक्कल नाही का? वळूया इतर बातम्यांकडे. बातमी येवल्यातून. येवल्यामध्ये बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी झाले होते. येवल्यामध्ये शेतकरी जनआक्रोश मुक्काम मोर्चा हा बच्चू कडू यांनी काढलेला आहे आणि या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी हे सहभागी झाले. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आलेली आहे. यावेळेस या मोर्चासंदर्भात बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आहे. आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूया. बच्चू कडू यांच्या उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकरता येवल्यात शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा मुक्काम मोर्चा निघालेला. आपल्यासोबत बच्चू कडू, काय सांगाल भाऊ, आज मोर्चाच्या वजहने काय मागणी आहे? का कांद्याला संरक्षण का नाही? माझं काय म्हणणं आहे का जगाच्या पातळीवर अमेरिकेनं कापूस आणला का नाही आणला? इथं 25 लाख गाठी कापूस आणल्या, सोयाबीन आणलं, मक्का आणला, तुमचं काय म्हणते तिकडे दुधजन्य पदार्थ आहे ते तुम्ही इकडे आणता आहे. सगळ्या जगातले सगळे देश पिकाला भावाला संरक्षण देण्याचं काम करतं. आमच्या कांद्याला काय संरक्षण दिलं जात नाही? मका अजूनही मार्केटमध्ये 1500 रुपये भावानं का विकावं लागतं? कापूस 7,000 का विकावं लागला? सोयाबीन 3,000 का विकावं लागली? साधा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या साध्या साठवणुकीची जरी व्यवस्था झाली असती थोडी, आणि थोडं आम्ही पाहतो नाफेडची खरेदी तुम्हाला एपीएमसी मध्ये जरी करता आली असती तर करप्शन थांबलं असतं ना. तुम्ही एवढं त्या गृहिणीतल्या डोळ्यातलं पाणी दाखवलं, पण आमचं रक्त आटते ते तुम्हाला दाखवता येत नाही मीडियावाल्याला. तो मोठा आहे. आता उठला सुटला का जो भोंदू बाबा 8 दिवसापासून, म्हणजे लोकांना माहित नव्हतं तर माहिती करून टाकला तुम्ही तो सगळा. इथं 12 ते 13 शेतकरी रोज मरतं, त्याची एक न्यूज दाखवा मला. एका महिन्यात एक तरी आत्महत्या करून पाय घसरून मरतं, त्याची न्यूज होत नाही. ठीक आहे, तो तर नालायक आहेच, पण माझं म्हणणं आहे कव्हरेज काय कुठल्या गोष्टीला दिलं पाहिजे ना आपण, ते तर पाहिलं पाहिजे का नाही? पुण्याच बघितलं तर मुक्काम मोर्चा निघाला असून नक्कीच अशोक खरादा विरोधात देखील वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं असून अशा न्यूज दाखवणं देखील चुकीचं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या बेठा बांधला जात नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी या मोर्चा दरम्यान केली आहे. नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला. बातमी आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत. 35 कोटींचं कमिशन कार्यकर्त्यांसाठी सोडून